Hello student, today we will read a lesson on the timeline. Many phrases are used on the timeline that show us different periods like past, present and future. First we will try to understand the meaning of these phrases in Marathi and we'll make proper sentences from them in English. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 56 आणि 57 वर ऑन द टाइमलाईन हे आहे. कालदर्शक म्हणजे त्याला म्हणतो आपण कालदर्शिका किंवा कालरेषा. टाइमलाईन म्हणजे काळ दर्शवणारी रेषा ही आहे. त्या ती जी रेषा आहे तिच्यावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करा. तुमचे इंग्रजीचे पुस्तक उघडा, पान नंबर 56 काढा, 56 आणि 57. ऑन द टाइमलाईन. Use the phrases on the timeline in the given sentences to make meaningful sentences. या कालरेषेवर जे शब्दगट दिलेले यांचा वाक्यात उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला तयार करायचे. कसं करायचं लक्ष द्या. आधी तुम्हाला या सगळ्या शब्दांचे अर्थ माहिती पाहिजे आणि ते पाठ करा 3 वेळा लिहून आणि मग तुम्हाला वाक्य येईल, नाहीतर काहीच येणार नाही. कारण प्रत्यक्ष वर्गात शिकवणं आणि ऑनलाईन शिकवणं खूप फरक आहे. त्याच्यामुळे समजावून घ्या. टाईम लाईन म्हणजे काळ दर्शवणारी रेषा. अर्थ लिहून घ्या. डाव्या बाजूला बघा, तुम्हाला डायनासोरचं चित्र दिसतंय वरती. गोल केलाय मी बघा. त्याच्या खाली दिलेला आहे शब्द, फ्रेज दिलेली आहे, मिलियन्स ऑफ इयर्स एगो. त्या फ्रेजचा अर्थ लिहा. मिलियन्स ऑफ इयर्स एगो म्हणजे लाखो वर्षापूर्वी. आता याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. तुमच्या उजव्या हाताला निळ्या अक्षरामध्ये गोलमध्ये वाक्य केलेलं आहे, ते बघा नीट. टिकमार्क केली बघा. हे मिलियन्स ऑफ इयर्सचं वाक्य आहे. वाचते मी, लक्ष द्या. डायनासोर्स लिव्ह ऑन द अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स एगो. डायनासोर हा महाकाय जो प्राणी होता, हा पृथ्वीवर लाखो वर्षापूर्वी राहत होता. आता पुन्हा आपण इन द पास्टकडे येऊ. इन द पास्ट म्हणजे पूर्वी किंवा पूर्वीच्या काळी. अर्थ लिहून घ्या. वाक्य बघा, याचं मी करते. पीपल यूज टू ट्रॅव्हल ऑन हॉर्सबॅक इन द पास्ट. पुन्हा वाक्य सांगते, नीट लिहावं. इन द पास्टचं वाक्य. पीपल यूज टू ट्रॅव्हल ऑन हॉर्सबॅक म्हणजे घोड्याच्या पाठीवर. हॉर्सबॅक इन द पास्ट म्हणजे पूर्वी लोक घोड्यावर बसून प्रवास करायचे. समजलं? इन द पास्टचं वाक्य. हां, इन द पास्ट फ्रेज लिहा, त्याच्या पुढे त्याचं वाक्य लिहा. दुसरं बघा, तिसरं बघा. लॉंग लॉंग
एगो अर्थ लिहायचा, फार फार वर्षापूर्वी. तुमच्या उजव्या बाजूला बघा निळ्या अक्षरात त्याचं वाक्य आहे. मग लॉंग लॉंग एगो लिहा, त्याचा अर्थ लिहा, फार फार वर्षापूर्वी. त्याच्या पुढे त्याचं हे वाक्य लिहा वहीमध्ये. मी वाचते वाक्य, लक्ष द्या. लॉंग लॉंग एगो देअर लिव्ह अ किंग. फार फार वर्षापूर्वी राजा राहत होता. इथे किंगचं चित्र पण दिसेल तुम्हाला. टिक मार्क केली बघा मी. समजलं इथपर्यंत? आता पुढची फ्रेज बघू आपण. मेनी इयर्स एगो. मेनी इयर्स एगो लिहा फ्रेज, अर्थ लिहा त्याचा, अनेक वर्षापूर्वी. आता त्याचं वाक्य लिहा. वाक्य लिहा मेनी इयर्स एगोचं. आवर फॅमिली शिफ्टेड इडी लावा शिपला, हिअर मेनी इयर्स एगो. म्हणजे आमचं कुटुंब अनेक वर्षापूर्वी इथे स्थिर झालं, शिफ्ट झालं. समजलं? पुढची फ्रेज. अ फ्यू इयर्स एगो लिहून घ्या. फ्यू इयर्स एगो त्याचा अर्थ लिहा, काही वर्षापूर्वी. म्हणजे या सगळ्या पास्ट टेन्स मधल्या फ्रेज आहे. आलं का लक्षात? काही वर्षापूर्वी. वाक्य लिहा. आय वॉज, वाक्य लिहा, आय वॉज ॲट ग्रँडपेरेंट्स होम फ्यू इयर्स एगो. आय वॉज ॲट ग्रँडपेरेंट्स होम फ्यू इयर्स एगो. पुढची फ्रेज बघा. लास्ट इयर मागील वर्षी. लास्ट इयर वाक्य लिहा, आय वॉज इन स्टँडर्ड 4th. मागच्या वर्षी मी 4थ्या इयत्तेत होतं. लिहिलं वाक्य. पुढचं. मेनी डेज एगो म्हणजे काही दिवसांपूर्वी. मेनी डेज एगोचा अर्थ काय? काही दिवसांपूर्वी नाही, अनेक दिवसांपूर्वी. मेनी म्हणजे अनेक दिवसांपूर्वी. लिहा त्याचं वाक्य. मेनी डेज एगो I gave you a book. काही दिवसांपूर्वी मी तुला पुस्तक दिले, तू परत नाही केलं अजून मला. हे वाक्य मेनी डेज एगोचं. पुढचं वाक्य. लास्ट वीक मागच्या आठवड्यात. लास्ट वीक म्हणजे काय? मागच्या आठवड्यात. वाक्य करा. लास्ट वीक
लास्ट वीक वी विजिटेड द झू. वी विजिटेड द झू. मागच्या आठवड्यात आम्ही प्राणी संग्रहालयाला भेट दिली. जातो आपण कुठेही फिरायला. तुम्ही तुमच्या मनाने पण वाक्य लिहू शकतात. पुढची फ्रेज. या सगळ्या भूतकाळातल्या फ्रेज आहे, लक्षात घ्या. डे बिफोर एस्टरडे म्हणजे एस्टरडेच्या अगोदरचा दिवस म्हणजे परवा. कालच्या अगोदरचा दिवस. एस्टरडे म्हणजे काल. कालच्या अगोदरचा दिवस म्हणजे परवा. परवा काय झालं ते घटना तुमच्या वाक्यात लिहा. डे बिफोर एस्टरडे. डे बिफोर एस्टरडे. मदर मेड पावभाजी. परवा आईने पावभाजी बनवली. समजलं. आता एस्टरडेचं. एस्टरडे म्हणजे काल. काल काय घडलं बघा. तुमची जी घटना असेल घडलेली ती लिहा. फक्त भूतकाळात लिहा. एस्टरडेचा अर्थ काय? काल. भूतकाळ आहे. मग त्याचं वाक्य लिहा. एस्टरडे. एस्टरडे I gave you a notebook. I gave you a notebook. मी काल पुस्तक वही दिली. आता शेवटची फ्रेज आपण शेवटची फ्रेज भूतकाळातली बघा. अ लिटल व्हाईल एगो किंवा सम टाईम एगो. अ लिटल व्हाईल एगो किंवा सम टाईम एगो. थोड्या वेळापूर्वी किंवा काही वेळापूर्वी. लक्षात घ्या. अ लिटल व्हाईल एगो शी नीडेड वॉटर. बघा भूतकाळातलीच फ्रेज आहे ती म्हणून ईडी लागेल. अ लिटल व्हाईल एगो शी नीडेड वॉटर. काही वेळापूर्वी तिला पाणी हवं होतं. आता तुम्हाला समजलं आजचा होमवर्क काय. जे मी वाक्य ह्या सगळ्या फ्रेज लिहा, त्याची अर्थ लिहा. मी सांगितले तुम्हाला आता आणि वाक्य पण सांगितलंय. हे सगळं वहीमध्ये लिहा आणि या फ्रेजेस सगळ्या पाठ करून टाका. आणि हे सगळं 2-2 वेळा लिहा. फ्रेज, त्याचा अर्थ आणि त्याचे वाक्य आणि मला तपासायला पाठवा. बाकीचं प्रेझेंट टेन्स आपण उद्या बघू. थँक्यू.